जळगाव विधान परिषदेचा आज निकाल आणि महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। 3 टेबलावर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली। मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। जळगाव विधान परिषदेच्या मतमोजणीला 8 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आपण आहोत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात। या ठिकाणी बाल्प बचत भवन या ठिकाणी मतमोजणी सुरुवात होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल। या ठिकाणी 3 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे राजकीय बलाबल बघितलं तर या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या ठिकाणी लढत प्रमुख आहे। त्यामध्ये शिंदे सेनेचे जे उमेदवार होता त्यांनी बंडखोरी या ठिकाणी केली होती रेश्मा काळे यांनी, पण नंतर त्यांनी या ठिकाणी माघार घेतली। त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार जे होते अनिल चौधरी त्यांनी सुद्धा या ठिकाणी माघार घेतलेली। त्यामुळे या दोघांमध्ये या ठिकाणी लढत आहे। शरद तायडे आणि नंदकिशोर महाजन हे भाजपाचे उमेदवार आहे आणि शरद तायडे जे आहे हे या ठिकाणी उभाठा गटाचे या ठिकाणी उमेदवार आहेत। त्यामुळे कोणाचा विजय या ठिकाणी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे जे मतमोजणीसाठी जे कर्मचारी आहेत तेही या ठिकाणी आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि या ठिकाणी कोणाचे खात्यात या मतदान जाणार आणि कोणाचं पाडत जड या ठिकाणी होईल हे आपल्याला बघायला मिळणार आहे काही वेळातच। मात्र विजयाचा दावा दोघी उमेदवारांनी या ठिकाणी केला असून लवकरच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होऊन कोण विजय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। जळगाव विधान परिषदेच्या मतमोजणीला 8 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आपण आहोत जळगाव जळगावमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं आपण पाहिलं। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जळगावमध्ये मुख्य लढत आपण पाहतोय आहे आणि मतमोजणी केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेले आहे। नंदकिशोर महाजन विरुद्ध शरद तायडे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे।